आणि पवारांचं तुटता तुटता पुन्हा जुळतंय। याबाबत आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। दरम्यान अजित पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत खलबत झाली। उमेदवारांच्या चिन्हासंदर्भात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची रणनीती ठरली। पॅनल एकाच चिन्हाचं करण्याची रणनीती राष्ट्रवादीने आखली आहे। जिथे तुतारेचे उमेदवार जास्त तिथे घड्याळाचे उमेदवार तुतारी चिन्हावर उभे केले जाणार आणि जिथे घड्याळाचे उमेदवार जास्त तिथे तुतारेचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढणार आहे। अजित पवारांचा पक्ष 125 तर शरद पवारांचा पक्ष 40 जागा लढवणार असल्याचं कळतंय। दरम्यान कालच पिंपरी चिंचवड पालिकेत दोन्ही राष्ट्रवादीची युती अधिकृत झाली आहे। तिथं सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण घड्याळावर जाणं हे योग्य ठरू शकतं। त्यामुळे ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई आहे। हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अधिक माहिती देतात। ज्ञानेश्वर, शेवटी जे झाकलं तेच बाहेर पडलं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत यावर ही शिक्कामोर्तब मानायचं का आणि ही विलिनीकरणाची सुरुवात मानायची का? अर्थात याचीच सगळी नांदी सुरू झालेली आहे। पुण्यात आज रोहित पवारांनी देखील हेच सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार आहेत। काल अजित पवारांनी देखील हेच सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरम्यानच्या काळात अजित पवारांसोबत शरद पवारांचे स्थानिक नेते चर्चा करत होते। तिथून पुन्हा ते मवियाच्या बैठकीमध्ये परतले होते। तेव्हा असं वाटत होतं की दादांसोबतची त्यांची चर्चा फिसकटलेली आहे। मात्र घडलं उलटं। या दोन्ही राष्ट्रवादींची युती होताना आपल्याला बघायला मिळाली आणि मवियाला एक प्रकारे फसवलंय अशा पद्धतीच्या मवियातल्या अर्थात शरद पवार नसल्यामुळे फक्त शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाल्या। आता पुण्यात तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकीकडून निवडणूक लढवतील तर त्याच्यासोबत भाजप आणि शिंदेंची शिवसेना आणि दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसे देखील त्यांच्यासोबत एकत्रितपणे लढणार आहे। अगदी थोड्या वेळात सतेज बंटी पाटील आणि सचिव अहिर यांची पत्रकार परिषद देखील आहे जे शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीची आघाडीची घोषणा करतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी जेव्हा या शहरात एकत्र लढते तेव्हा चिन्हावरून जो घोळ झालेला होता तो घोळ देखील मिटलेला आहे। कारण आता तुतारीचे उमेदवार हे तुतारीवर लढणार आहेत, घड्याळाचे घड्याळावर। पण आणखी एक त्यात छोटी गंमत अशी आहे, एखाद्या प्रभागामध्ये जर घड्याळाचे उमेदवार जास्त असतील आणि एखादाच उमेदवार तुतारीचा असेल तर त्याला मात्र तिथे घड्याळावर लढवलं जाईल। कारण मतदारांपर्यंत एकच चिन्ह एकाच प्रभागात न्यायला सोपं जाईल अशा पद्धतीची जी स्ट्रॅटर्जी आहे ती काल रात्री 2:30 वाजता अजित पवारांच्या घरात जिथे बैठक झाली तिथे ठरलेली आहे।